नमस्कार. नशीबवान मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात. तर रुद्र आणि गिरिजा आता देवदर्शन करून घरी परत आलेले असतात आणि ते घरामध्ये प्रवेश करणार तेवढ्यातच नागेश्वर त्यांना थांबवतो आणि बोलतो की चिरंजीव, कसली घाई आहे तुम्हाला? थांबा जरा. अहो, नव्या सुनबाईने घरात येताना माप ओलांडून यायचं असतं. आणि तो वासंतीला आवाज देतो, आवरलं की नाही तुमचं? लवकर माप घेऊन या. आणि वासंती ही लगेचच माप घेऊन येते आणि दरवाजात ठेवते आणि त्यानंतर गिरिजाला सांगते की उजव्या पायाच्या अंगठ्याने माप ओलांडून घरात ये. आता गिरिजा आणि रुद्र दोघेही एकमेकांचा हात पकडतात आणि त्यानंतर गिरिजा ते माप ओलांडून गृहप्रवेश करते. पण घरात पाऊल ठेवल्याच तिला परत एकदा त्या छकुलीचे भास व्हायला सुरुवात होते. तिला आता चक्क ती छकुली तिच्या डोळ्यांसमोर दिसत असते, एक लहान मुलगी, आणि तिला तिची आई छकुली छकुली असा आवाज देत असते. आणि गिरिजा देखील आता त्या दोघींच्या मागे जात असते. तर गिरिजाला या छकुलीचे भास होत असतात. इकडे रुद्र मात्र गिरिजाला आवाज देत असतो आणि बाकी कोणाकडेही गिरिजाचं काहीच लक्ष नसतं. ती फक्त त्या छकुलीच्या मागोमाग जात असते. पण तेवढ्यातच रुद्र तिथे येतो. गिरिजाच्या खांद्यावर हात ठेवतो. तशी गिरिजा दचकते आणि रुद्र तिला विचारतो की अहो, काय झालं? तिकडे कुठे चालला होता तुम्ही? मी केव्हाचा आवाज देतोय तुम्हाला? आता गिरिजा सर्वांना सांगते की अहो, ती छकुली, मला एक लहान मुलगी दिसली या घरामध्ये आणि एक बाईसुद्धा, कदाचित ती त्या मुलीची आई असावी. आणि ती त्या मुलीला छकुली छकुली असा आवाज देत होती आणि ती मुलगी इकडे घरभर फिरत होती. आता हे ऐकल्यानंतर मात्र सर्वच जण खूप गोंधळून जातात. पण छकुलीचं नाव ऐकल्यावर मात्र नागेश्वर आणि वासंती हे दोघेही खूप जास्त घाबरून जातात. नागेश्वर मात्र रागारागाने वासंतीकडे पाहत असतो, कारण त्याला वाटतं की या छकुलीबद्दल कदाचित वासंतीनेच गिरिजाला काही सांगितलंय की काय. पण नागेश्वर तिला मध्येच अडवत म्हणतो, ए मुली, अगं तुझं काय चाललंय? तेवढ्यातच रुद्र विचारतो, तुम्हाला मेहंदीच्या दिवशी सुद्धा असाच आवाज आला होता ना आणि त्यानंतर तुम्ही चक्कर येऊन पडलात? तेव्हा गिरिजा सांगते की हो, पण त्या दिवशी मला फक्त आवाज आला होता. आज मला ती छकुली माझ्या डोळ्यांसमोर दिसली आणि तिची आई देखील दिसली. आता हे ऐकल्यानंतर मात्र नागेश्वरचा खूप जास्त पारा चढतो. तो एकदा रागाने वासंतीकडे पाहतो आणि गिरिजाला बोलतो की ए मुली, ए पोरी, काय चाललंय तुझं? काय बडबडतीयेस तू? कोण ही छकुली? कोण पोरगी? आणि कोण दिसला तुला इथे? काय चाललंय काय तुझं? आणि हे असे भास तुला आत्ताच व्हायला लागलेत लग्नानंतर, का लग्नाच्या आधीपासून होत आहेत? त्यावर आता गिरिजा सांगते की नाही, म्हणजे मी ज्या दिवशी या घरामध्ये आले ना तेव्हापासूनच मला असे भास होत आहेत. तर या वासंतीला आठवतं की नागेश्वरने या छकुलीचे आईबाबांना ठार मारलं होतं आणि त्याच वेळेला या छकुलीची आई छकुलीला घेऊन वासंतीकडे आली होती आणि गयावया करत होती की माझ्या मुलीला वाचव, माझ्या छकुलीला वाचव म्हणून. आता नागेश्वर खरं तर खूप चिडलेला असतो गिरिजावर व बोलतो की लग्न झालंय, तुम्ही नवऱ्याचं नाव घ्यायला पाहिजे ना, आणि काय हे छकुली छकुली लावलंय बरं? आणि तेवढ्यातच तिथे उभी असलेली एक बाई देखील गिरिजाला बोलते की हो, गृहप्रवेश झालाय ना, खरं तर तू आता मस्त नवऱ्याचं नाव घे पाहू. आता खरं तर गिरिजा खूप गोंधळलेली असते आणि तिला काही सुचत नसतं. ती फक्त रुद्रप्रताप एवढंच नाव घेते. त्यानंतर ती बाई तिला सांगते की अगं, असं नाही, उखाण्यामध्ये नाव घ्यावं लागतं. आता गिरिजा सांगते की उखाणा नाही आठवते हो मला, मी नाही पाठ वगैरे केलाय. तेवढ्यातच रुद्र बोलतो की काही हरकत नाही, मी घेतो नाव, तोपर्यंत तुम्ही एखादा उखाणा तयार करा मस्त छान. आणि आता रुद्र मस्त गिरिजाचं नाव घेतो आणि त्यानंतर तो गिरिजाला देखील नाव घ्यायला सांगतो. तर गिरिजा देखील आता सर्वांचा मान राखून तिथे रुद्रासाठी एक उखाणा घेते.
पण ती अजून देखील याच विचारांमध्ये असते की नक्की ही छकुली कोण आहे आणि या घरात आल्यापासूनच तिला हे असे छकुलीचे भास का होत आहेत, ही अशी छकुली तिला समोर का दिसते, या घराशी छकुलीशी माझा नक्की काय संबंध आहे, हाच विचार गिरिजा करत असते. पण हा सगळा गृहप्रवेश आवरल्यानंतर वासंती तिच्या खोलीमध्ये जाते. त्यानंतर मात्र नागेश्वर तिथे येतो आणि वासंतीला जाब विचारत असतो की हे काय नवीन नाटक आहे तुमचं? हां, त्या गिरिजाला कोणी सांगितलं छकुलीबद्दल? तिला देवकी आणि अंगदबद्दल तुम्हीच सांगितलं ना? हां, तुम्ही सोडून दुसरं कोणाला ही गोष्ट माहीत आहे आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला घरभेदी म्हणतो, ते काही वेगळं नाही. आतापर्यंत तुम्ही एकट्याच होतात, पण आता सुनबाईंनाही तुम्ही तुमच्यामध्ये सामील करून घेतलं. त्यांना काय माहिती कोण छकुली आहे, कोण देवकी, कोण अंगद काय आहे ते. त्यावर वासंती सांगते की तरी मी तुम्हाला आधीच सांगत होते की तुमचं हे पाप कधी ना कधी डोकं वर काढणार आहे म्हणून, पण तुम्ही माझं ऐकलं नाही. आता नागेश्वर मात्र वासंतीवरच खूप जास्त चिडतो व बोलतो की हो, आणि तुम्ही तर याचीच वाट पाहत होता ना, तुम्हाला तर हेच झालेलं माहिती आहे ना. आतापर्यंत एकट्या होता, पण आता तर घरात आलेल्या नवीन सुनबाईला देखील तुम्ही यामध्ये सामील करून घेतलं. स्वतःच्याच घराबद्दल असा विचार कोणी करतं का? आणि तो आता डायरेक्ट वासंतीचा गळाच दाबतो आणि बोलतो की काय सांगितलं तुम्ही नक्की गिरिजाला? काय बोलत होती ती छकुलीबद्दल? काय अजून काय काय सांगितलंय तुम्ही तिला? आता मात्र वासंती खूप जास्त घाबरून गेलेली असते आणि ती नागेश्वरला गयावया करत असते की मी काही एक सांगितलं नाहीये, हे सगळे तिला भास होत आहेत आणि तिला खरंच हे सगळे भास होत आहेत, तिला खरंच ती छकुली दिसते. आणि तेवढ्यातच गिरिजा मात्र दरवाजा न वाजवताच तिथे येते आणि पाहते तर नागेश्वरने वासंतीचा गळा आवळलेला असतो. हे पाहिल्यावर ती खूप घाबरून जाते. आता नागेश्वर वासंतीला सोडून देतो आणि तिथून निघून जाताना गिरिजाला सांगतो की एक नियम या घरामध्ये लक्षात ठेवायचा, कोणाच्याही खोलीमध्ये जाताना आधी दरवाजा वाजवायचा आणि मग जायचं, राहील की नाही लक्षात? त्यानंतर गिरिजा देखील हो बोलते, सॉरी बोलते आणि नागेश्वर तिथून निघून गेल्यानंतर ती लगेचच आईसाहेब म्हणत वासंतीकडे येते आणि तिला विचारते की हे सगळं काय होतं. तेव्हा वासंती खूप कठोरपणे तिला सांगते की एक नियम त्यांनी सांगितलाय, दुसरा मी सांगते की या घरामध्ये कुठल्याही गोष्टीचा जास्त विचार करायचा नाही, कारण जास्त विचार करून काहीही होत नाही. गोंधळी येतच असतील, तुमच्या लग्नाचा गोंधळ आहे, जा तू तयार होऊन ये. तर आता देखील परत गिरिजा गोंधळासाठी तयार झालेली असते, पण अजूनही तिच्या डोक्यातून त्या छकुलीचा विचार गेलेला नसतो. ती हाच विचार करत असते की ही छकुली नक्की कोण आहे आणि ती फक्त गिरिजालाच का दिसतीये, गिरिजालाच का तिचा आवाज ऐकू येतोय. आणि तेवढ्यातच रुद्र तिथे येतो. तर रुद्रने गिरिजासाठी छान असे पैंजण गिफ्ट्स आणलेले असतात आणि रुद्र गिरिजाला बोलतो की तुम्ही खाली बसा, मी स्वतःच्या हाताने तुम्हाला हे पैंजण घातले तर चालेल ना तुम्हाला? आणि त्यानंतर रुद्र आता स्वतःच्या हाताने गिरिजाच्या पायांमध्ये पैंजण घालून देत असतो आणि तेवढ्यातच वासंती तिथे येते. खरं तर त्या दोघांना पाहून वासंती खूप आनंदी असते आणि विचार करत असते की कमीत कमी मला या गोष्टीचं समाधान आहे की माझा मुलगा त्याच्या वडिलांच्या वळणावर नाही गेलाय. आता वासंती विचार करत असते का मी आजच सांगून देऊ का रुद्रला की जसं त्यांच्या मनाविरुद्ध हे लग्न झालंय तसंच हे लग्न माझ्या देखील मनाविरुद्ध झालंय म्हणून. आणि इथे तर पाहायला देखील कोणी नाही, तरी हे इतकं चांगलं का वागतायत माझ्याशी, मला वाईट वाटू नये म्हणून का? आणि तेवढ्यातच रुद्र तिला बोलतो की हे पैंजण न खूप छान दिसत आहेत तुला. तर वासंती दोघांनाही सांगते की आता गोंधळाची वेळ होतीये, दोघांनीही गोंधळाला चला. तर इकडे गोंधळाची सगळी तयारी झालेली असते. रुद्र देखील आता गोंधळासाठी येऊन बसलेला असतो आणि गिरिजाचा भाऊ आणि वडील देखील गोंधळाला आलेले असतात. गोंधळ सुरू होणार तेवढ्यात नागेश्वर
वासंतीला विचारतो की सुनबाई कुठे आहे, अजून किती वेळ लागेल तिला. त्यावर वासंती सांगते की येतच असेल ती, आता बाई माणूस म्हटल्यावर आवरायला थोडा वेळ तर लागतोच ना. आता गिरिजा गोंधळासाठी बाहेर यायला निघते, तर परत एकदा तिला तो छकुली छकुली असा आवाज यायला लागतो एका खोलीतून. आणि गोंधळाकडे न येता गिरिजा आता त्या आवाजाच्या दिशेने, त्या खोलीच्या दिशेने तिची पावलं आपसुकच चालू लागतात. ती जसजशी त्या खोलीच्या जवळ जाते तसा तसा मात्र तो छकुली छकुली आवाज तिच्या कानांवर अधिकच वेगाने पडत असतो. आता मात्र गिरिजा खूप जास्त घाबरून गेलेली असते. तिथे एक अंधारी खोली असते आणि त्या खोलीतून तिला असा छकुली छकुली आवाज येत असतो. तर इकडे अजून गिरिजा आली नाहीये म्हणून नागेश्वर मात्र चिडलेला असतो. तर वासंती त्याला समजावत असते की आता बाई माणूस म्हटल्यावर आवरायला वेळ लागणारच ना, येतच असेल ती. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की प्रभास म्हणजेच या उर्वशीचा नवरा आता दत्तूला सांगत असतो की अरे तुझी मुलगी गिरिजा तीच या प्रॉपर्टीची खरी वारस आहे आणि हे नागेश्वरला कळालंय, म्हणून तर त्याने गिरिजाचं आणि रुद्रचं लग्न लावून दिलंय. आणि हे लग्न फक्त आणि फक्त 6 महिने आहे, त्यानंतर तो गिरिजाला मारून टाकणार आहे. हे ऐकल्यानंतर दत्तू खूप जास्त घाबरून गेलेला असतो आणि गिरिजाला सावध करण्यासाठी तो फोन करून रात्रीच्या वेळेला मंदिराजवळ भेटायला बोलवतो. आता गिरिजा तिथे येण्यापूर्वीच नागेश्वर तिथे येतो आणि दत्तूवर चाकूने वार करून तो दत्तूचा खून करतो. आणि त्यानंतर तिथे गिरिजा पोहोचते आणि तिच्या बाबांना असं पडलेलं पाहून ती खूप घाबरून गेलेली असते. तर एपिसोड आवडला असल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता पुढे गिरिजाला सत्य समजेल की नाही हे पाहण्यासाठी पुढील एपिसोड पाहायला देखील विसरू नका.